नमस्कार. मैदान चालू आहे अंगापूर या ठिकाणी आणि ते मैदान आदतचं चालू आहे. सगळे गट पळून झाले. टोटल 53 गट पळाले आणि टोटल 8 सेमी पळाले आणि 8 मधल्या 7 सेमीचे निकाल आपल्या हाती आले आहेत. आणि नक्कीच सेमी क्रमांक 1 मध्ये एक मोठी लढत होती, परंतु काय करणार, शेवटी ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतं आणि तसंच घडलं. त्या सेमी क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. शाळगावकरांचा घरचा साज पळाला. पक्षा आणि दिवाना ही जोडी पळाली बरं का. आणि तो दिवाना जो आहे तो आदत बैल आहे आणि ही जोडी सलग 3 मैदानं झालं गुलालामध्ये आहे. नक्कीच विषय खूप मोठा गंभीर आहे, कारण की बैल त्या पद्धतीचे पळतायत आणि नक्कीच त्याच सेमीत 1 नंबरच्या विरोधात गाडी होती आपल्या बैलगाडा क्षेत्रातला देव आणि त्याच्यासोबत होता हौशा नावाचा बैल. परंतु मी सकाळी सांगितलेलं गाडी पळते खरी, पण बैल थोडासा बिचकत पळत होता आणि ड्रायव्हर सुद्धा जरा वेगळाच बसवलेला. संतू ड्रायव्हर, आता मोरगावकर. आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांना का नाही बसवलं याचं प्रश्नचिन्ह उभं राहते, कारण की आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर मैदानामध्ये उपस्थित होते, आलेले ते मैदानात. बाकासू सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांच्या हातातून चांगला पळायला लागलेला होता, परंतु असा वेगळा ड्रायव्हर ठेवला आणि बघितलं निकाल हा हातातून गेला आणि हिंद केसरी पुन्हा एकदा होणार होता आपला बकासूर राहिला. चला असू द्या, खेळाच्या प्रकारात हार जीत होत राहते. सेमी क्रमांक 1 मध्ये बकासूरचा पराभव. सेमी क्रमांक 2 मध्ये सुंदर गाडी पळाली. AK-47 देगावचा बैल पळाला सर्जा नावाचा आणि तसेच अंगापूरकरांचा बैल पळाला पक्षा नावाचा. पक्षा आणि सर्जा ही जोडी सेमीसाठी पात्र केली प्रणव ड्रायव्हर या ड्रायव्हरांनी. सेमी क्रमांक 3 मध्ये ही गाडी 100% 1 किंवा 2 नंबरमध्ये उतरणार आहे. लिहून ठेवा. गाडी जर चुकून जर पब्लिक न लागली तर सांगू शकत नाही, परत आत जर लागली गाडी तर हीच गाडी नेणार आहे. सम्राट छत्रपती संभाजीनगरचा शाकीर बटाण यांचा सम्राट आणि त्याच्यासोबत पळाला भारत सुभाष तात्या मांगडे यांच्या नावाने तो भारत पळाला. नक्की तो भारत आता कुठला हे माहीत नाही, असं आपण सकाळी सांगितलं. नवीन खरेदी त्यांची भारत आहे, परंतु भारत हा दुसऱ्याच कुठल्या तरी गावचा आहे, परंतु असू द्या. भारत आणि सम्राट ही जोडी शाकीर पठाण यांनी सेमीसाठी पात्र केली सेमी क्रमांक 3 मधून. सेमी क्रमांक 4 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बरं का. पिंटू शट मोडक वडकी आणि बाजा ही पण गाडी 1 ते 2 नंबरमध्ये उतरेल. खरी लढत तुम्हाला सांगतो, कॉकटेल आणि सम्राट या दोघांमध्येच 1 नंबर किंवा 2 नंबर लढतीसाठी निकाल होईल, म्हणजे लढत होईल चुरशीची, कारण की ही 2च बैल टॉपची आहेत. त्यामध्ये बाकीची पण आहेत, पण एवढी चर्चेमध्ये नाहीत. परंतु बघूया, कॉकटेल आणि बाजा गाडी सेमीसाठी पात्र केली सनी ड्रायव्हर उडळी देवाची यांनी. तसेच सेमी क्रमांक 5 चा निकाल आहे मायनीकरांचा सम्राट पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मिलिटरी अपशिंगकरांचा डोंबवलीकरांचा बलमा पळाला बरं का. आणि हा बाजा जो बैल होता कॉकटेल सोबत तो मिलिटरी अपशिंगचा पळाला अक्कू ड्रायव्हर यांचा. सेमी क्रमांक 6 चा निकाल जो पेंडिंग आहे, समान गाड्या उतरला. एक प्रेक्षकातनं गाडी पळाली, पब्लिकनं गाडी पळाली. ती गाडी तोंडाला आल्यानंतर गाडी फाटीत शिरली. नक्की जसं बकासूरन घोटचा सर्जा पुसेगावमध्ये पळाला सेम तसंच झालं. त्या गाडीवरती अन्याय नका होऊन देऊ, गाडीला समान निकाल द्या, कारण की कसं होतंय पब्लिकच्या गाडीला खूप त्रास होतोय. आणि त्या फाटीतनं पहिलीच गाडी निघाली 1 नंबरला बरं का. त्या फाटीतनं गाड्या एवढ्या सोप्या नव्हत्या, कुठलीच गाडी निघाली नाही आज. त्या गाडीचा जरा विचार करावा. सेमी क्रमांक 7 चा निकाल आहे पुसेगावकरांचा पक्षा पळाला. ट्रिपल हिंद केसरी पक्षा पुसेगावकरांचा आणि त्याच्यासोबत आरफळ या गावचा पळाला मुन्ना. नक्कीच 1 ते 7 ची सेमी तुम्हाला सांगितलं, 1 8चा सेमी मागे राहिलाय. त्या 8चा निकाल आता तुम्हीच सांगा कमेंट्समध्ये. व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. धन्यवाद.